31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार। ज्ञानराधा फसवणूक प्रकरणात सुरेश कुटेसह 4 जणांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। 39 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल। पुणे विभागातील म्हाडाच्या 3662 घरांसाठी आज सोडत मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी होणार। महिलांनी संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनांचा लाभ घेतल्यास तो रद्द होणार, सूत्रांची माहिती। बुलढाण्यातील केस गळतीच्या साथीवर बुरशी प्रतिबंधक औषधांची मात्रा उपयुक्त। नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा नवीन केस आल्याचा नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थेचा दावा। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू। शॉर्ट कपड्यांवर बंदी। भारतीय परंपरेला साजेसे कपडे भाविकांनी परिधान करावेत, मंदिर प्रशासनाचं आवाहन। बुलढाण्यात आईच्या पोटात बाळ आणि पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं सोनोग्राफीतून समोर। फिटस इन फिटू ही स्थिती 5 लाख गर्भवती महिलांपैकी एखादी केस आढळत असल्याचं डॉक्टरांचं मत।